तर तिकडे तळ कोकणामध्ये मुसळधार पाऊस आणि अतिमुसळधार पावसाची सुद्धा शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। समुद्र किनाऱ्याजवळ नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट, पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं वर्तवलेली आहे। तर ताशी 40 ते 50 किलोमीटर ताशी वेगानं वारे सुद्धा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा जो अलर्ट हवामान विभागाचा आहे तो 6 जुलैपर्यंत आहे। मी आता वेंगुर्ले येथील समुद्र किनारे आहे, इथे बघितलं तर मोठ्या प्रमाणात ज्या लाटा आहेत त्या सध्या किनारी येऊन धडकताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मच्छीमारांनी, जे पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। सध्या बघितलं तर 40 ते 50 प्रति ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची ही सूचना हवामान विभागाने दिलेल्या पाहायला मिळतोय। त्यामुळे संपूर्ण सध्या बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलर्ट मोडवर सध्या पाहायला मिळतंय। सध्या बघितलं तर हा दिलेला आहे आणि पुढील 2 दिवसासाठी ऑरेंज अलर्ट हा हवामान विभागाने जारी केलाय। मात्र सध्या जे हवामान विभागाने जो अंदाज दिलाय त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात पाहायला मिळेल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। बातमी रायगडमधून। रायगडला पुढील 3 दिवस